गावातली घरं आमच्या घराकडेच खाली आहे, राईट साईडला गेलो की. आणि इथे 1 2 3 4 गणपती असतात बाजूबाजूला. सगळे बसलेत. देवी गौरी मातेचं नैवेद्य, भाजी भाकरी तेव्हा पहिलेच घेऊन बसले साईडला नैवेद्य. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे गौरी आवाहन. गौराई मातेला आणण्यासाठी आमच्या रानामध्ये जातो आम्ही. गावाच्या वरती असं एक ठिकाण आहे जिथे गौराई मातेला आणलं जातं. म्हणजे ते पूर्ण बनवलं जातं. तिथे सगळे चिरडे वगैरे असतात आणि ती सगळी पद्धत आहे. खूप जुनी परंपरा आहे. गौराई माते कशी येते आपल्या घरी, तर असं म्हटलं जातं की गौराई माता खास करून आपल्या माहेरी येते, तिचा आपण पाहुणचार करत असतो. तर गौरी आवाहन आहे आज. तर कोकणामध्ये गौरी आवाहन कसं होतं, गौराई माता गेल्यानंतर तिला कशा प्रकारे तिचा पाहुणचार केला जातो. उद्या गौरी पूजन आहे आणि ह्यावर्षी पूर्वा नक्षत्र असल्यामुळे ओवसे पण आहेत. तर नवीन लग्न झाल्याचे ओवसे असतात, कुवार ओवसे असतात काही. तर प्रांजूचा ओसा आम्ही करणार आहोत उद्याला. तर तुम्हाला उद्याच्या वेळेत बघायला मिळेल. पण आज तुम्हाला आम्ही रानामधून कशी गौराई माता आणतोय ते बघायला चालल्यावरती. तर आमच्या घरातली सगळी चिल्ले पिल्ले बच्चे कंपनी सगळे वरती गेलेत. तर आमच्या देवळाच्या वरचा परिसर आहे, ह्या पाठीमागचा मस्त दिसतोय हिरवागार आणि वरती कडे आहे. तर इथूनच जाऊया आपण वरती आणि बघून घ्या कशा प्रकारे तयारी करतात वरती. नवरात्रीच्या टायमाला हे पण कुरडू पण वापरतात आणि औषधाला पण वापरतात. नाही, कुरडू औषधामध्ये पण लागतात. हे बघा, ते चिरड्याची झाडं पण आहे तिकडे, तर ती पण तुम्हाला दाखवतो. रुपयाचा बाबू आहे. हा सेम. हा इथूनच आमच्या मंदिरात जायला रस्ता आहे. आमचं ग्रामदेवत महादेवीचं मंदिर आणि खालून असं गावात जायचं रस्ता. तर गावाच्या थोडंसं वरती आल्यानंतर हा असं इकडे दांड लागतो, जिथे कांटे जायचा रस्ता होता आमच्या पूर्वी. तर तिथेच कोपऱ्यावरती साईडला ते ठिकाण आहे जिथे गौराई माता बनवलं जातं. तिथून त्यांना सगळं सजवलं जातं आणि ते सुपामध्ये घेऊन घरी नेण्याची प्रथा आहे. तर तुमच्या गावाकडे पण अशी असेल प्रथा, तुमच्या गावाच्या वेशीवरती इकडे तरी साईडला जाऊन असं गावाच्या बाहेर ते आणत असाल तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये खास करून घरातील महिला पुढाकार घेतात सगळ्या, कारण त्यांचा तो मान असतो. आम्ही अळंबी शहराला पण ह्या परिसरात येतो बघा. पावसाळ्यात बघितलं असेल परिसर हे बघा. आणि पाऊस पण धरला एका साईडनी. कदाचित पाऊस संध्याकाळी येईल, कारण गौराई मातेच्या दिवशी पाऊस पडतो थोडा तरी. गर्दी वगैरे झाली इकडे. आमच्या अगोदर सगळे लोक आलेत, पण सगळ्या पायऱ्या होत्या पूर्वी इकडे जायला अशा. आता इकडे रहदारी खूप कमी झाल्या. सगळेजण आपापली गवत तयार करण्यासाठी लगबगीने काम करत आहेत, कारण जास्त टाइम नसतो इथे. फक्त अर्धा पाऊण तासच इथे लोक असतात सगळे, नंतर निघतात एकत्रच. पोरांची मजा असते इकडे. प्रज्ञम कुठे? प्रज्ञम अरे बरं ना. हे बघा बुबई प्रज्ञ, घंटी वाजव, घंटी वाजव जोरात जोरात. प्रांजळ इकडे 15-20 मिनिटात सगळे कार्यक्रम तिकडून करून घेतात सगळे. 1 2 3 4 5 6 गौऱ्या आहेत. सगळं अच्छा खाव खतरनाक आवाज आला एकदम. सगळे घाबरले इकडं. आज दिवस जरा खालीच आहे आमच्या गणपतीच्या इथे. घरी फक्त जेवायला. किती मजा केली आज तू. हा पाणी नाही प्यायचा, खाली प्यायचा. आता पाणी एवढं तेवढं. हा पण आता नाही प्यायचा, तो आता खराब झालाय. नाही प्यायचा तू. हो बरं आहे ना. हो आज आला गाडीत. मला वाटतं फुल असेल वाटत आज. पण बाबू कुठे आहे? घरी असेल. रुईची पानं 2 असतात ना.
2 रुईची पानं घेतात, त्यांना 2 असे डोळे काढतात, त्याला टिळा वगैरे लावतो, नंतर असं नेसवलं जातं. आता सूप आहे ना, सुपाला तसं गुंडाळणार पूर्ण. यावर्षी बसवून नाही काय? 2 गौरी आहेत तिकडे, पहिल्याच 1 वर्षी बसवून नेलेले. ही दुसरी गौर, इकडे तिसरी आमची, खाली 4थी 5वी 6-7 गौरी आहेत. अर्ध्या तासाच्या आतमध्ये पूर्ण फिनिश करतात लगेच पटापट, कारण पाऊस येतो नंतर, मग जमत नाही पावसात ना. मग कधी कधी पाऊस असतो काय वर्षी, तेव्हा पावसातनं पण करतात हे काम. इकडे पण झाले रेडी ऑलमोस्ट, तिकडे एक रेडी झाले, तिकडे गौरी रेडी झाले, खालच्या सगळ्या गौरी रेडी झाल्यात. इथं ना मंगळसूत्र आणलंय, गायखा आणलंय, पाटल्या वगैरे नाही, दरवर्षीचे दागिने असतात ते, आणि गजरा मेन असतो, गजरा पाहिजे मेन. इकडच्या तुम्हाला गौरी दाखवतो, बाकीच्या गावातले रेडी झालेत त्या. हो झाली का रेडी? इकडे खाली एक रेडी झाले. त्या साईडला पण आमच्या शेजाऱ्यांचे तिथे रेडी ना, तिकडे पण झाले रेडी. या वर्षीचा मान कुणाला आहे? या वर्षीची नवी नवरी. दरवर्षी नवीन लग्न झालेलं असतं आमच्या भावकीमध्ये, त्यांचा कुणाला त्याचा मान दिला जातो, गौरा आणायचा न्यायचा. आणि गावात तशी पूर्ण मिरवणूक असणार आता, पूर्ण खालोबाजी वगैरे मस्त मजा असते एकदम. सगळेजण एकत्र निघणार आता. ही मजा फक्त कोकणामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. एक 2 3 4 5 6 7 8 9 गौरी आहेत. पाटणं बोलणारी कमी आहेत. पाणी टाक घाल म्हणा पाटणा, गौरी येत आहे ग. कुळावल रे ग, कुळ म्हणा आईला सांगा अर्धी माणसं इकडून गेली, अर्धी देवळाकडून शॉर्टकट इकडून झाला बघा. हा दांड आहे असा उतरायला, जुने हे दांड आहेत. आपण इकडून जाऊया. आमच्या देवळामधून दिसणारा गावचा नजारा आणि गावातली घरं सगळी, आणि सगळेजण इथेच भेटणार आहेत. इथून पूर्ण गावात मिरवणूक असणार आहे. तर आमचं मंदिर आहे, महादेवीचं मंदिर, ग्रामदेवता.
गावातली घरं आमच्या घराकडेच खाली आहे, राईट साईडला गेलो की. आणि इथे 1 2 3 4 गणपती असतात बाजूबाजूला. तर हा आपला दीपक पैसा घर आहे, तिथे त्यांची पहिली गौर जाणार आहे घरी. सगळ्यांचं पूजा होणार आहे. बघा कसं पूजन होतात ते. ज्यांनी गौरे घेतलेत ना त्यांना त्यांचे सगळ्यांचे पाय असे धुतले जातात. गौऱ्या मातेचे पण पाय धुतले जातात आणि असं पूर्ण पूजन केलं जातं. चिरड्यांना सगळ्यांना असं त्यांचे पाय धुतले जातात आणि नंतर पूजन होतं इकडे. घरी पोचलोय. गौराई माते आले घरी. संध्याकाळी आई आलेली आणि मस्त कलर काढलं बघा. गौराई माता आले सोन्याच्या पावलांनी. गणपती बाप्पा आमचे विराजमान आहेत. आज इकडे गौराई माता आले, त्यांच्यासाठी आम्ही डेकोरेशन ऑलरेडी केलेलं असतं. हे बघा एकत्र जमा झाले बघा. आता कलर रांगोळी काढले मस्त. गौराई मातेला आणलंय आणि आमच्या देवाऱ्यामध्ये ठेवले. आमच्याकडे ववरा बोलतात, तर हे देवाऱ्यामध्ये ठेवलं. तर जसं गणपती बाप्पा येतात आणि पहिले देवाऱ्यामध्ये आपल्या इथे बसवून येतात, तसं इथे गौराई मातेला आणून देवाऱ्यामध्ये ठेवलंय. ते स्थान असतं त्यांचं पहिलं. आमची कुळस्वामिनी
हे बघा दारची भाजी नाही एवढी सगळी पुरेल का यंदा पुरणार नाही अरे नाही चौथ भाकरी सगळ्यांना नैवेद्य म्हणून मिळणार आहे. आमचं कुटुंब मला मोठा लय कमी पडते दरवर्षी किती पण केली तरी वाढवली तरी कमी पडते. खूप आता आमचं कुटुंब मोठं झालं एकदम. तर पण ते नैवेद्य देवीचा गौऱ्या मातेला असताना ते करावंच लागतं. रात्रीची वेळ आता वाजलेले 8 आणि आमची खाली गौऱ्या माता आहे तिथं सजवलं वगैरे असेल आणि खाली नंतर देवीचा नैवेद्य बनतो. म्हणजे खास करून दारची भाजी आणि भाकरी असते. प्रज्ञ झोपलाय. सगळे जमा झाले आरतीसाठी सगळे जमा झाले. गौऱ्यामध्ये दर्शन घेत एका साईडला. सांजूने घेतले टाळ मोठेवाले छोटे ना घेतले तू आज देवीचा नैवेद्य. दारची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य असतो देवीचा मान. हरले बाबाजींचा जय देव जय वारी तुनवीर सोलारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी वारी बनवू आता सुंदरी सगळे बसलेत. देवी गौरी मातेचा नैवेद्य भाजी भाकरी तेव्हा पहिलेच घेऊन बसले साईडला. संपला एक नंबर नैवेद्य बिना मिठाची. या नैवेद्य खायला. माणूस केवढा तुकडा भेटला माणसं बघून वाटत येतात. आल्या आल्या डबल आहे डबल फेर आहे. आई आता मीठ टाकू शकतो ना आपण. मीठ टाकू शकतो ना. भाजी एवढी भारी लागते ना. एरवी आपण खातो भाजी पण तशी टेस्ट नाही. 12 महिने खातो भाजी पण या दिवसांची वाट बघत असतो. सक्रोब असतात त्यांचं पण इकडे स्थान असं त्यांना साईडला असं मांडलेलं असतं. श्री गौराई माता आपली दर्शन घ्या. तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट थेट कोकणातून आपल्या गावावरून तुम्हाला दर्शन घडवतं आहे. तुम्हाला आपल्या कोकणातले गावाकडचे गणपती सणातले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून जरूर सांगा. चॅनलवरती नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आलं घरी उद्याची तयारी करायची आहे. वर्षा काही कामाला लागलेले आहेत. खास करून वड्यांचं पीठ ठेवायचं आहे. करंजी रेडी करायची आहे. लाडू रेडी करायचे आहे. तर आता इकडे बघा रात्रीच्या जेवणामध्ये काय आहे. बटाट्याची वांग्याची भाजी कोबीची भाजी चण्याची भाजी डाळ भात भाकरी असं आमचं रात्रीचं जेवण असतं हलका फुलका. आणि इकडे करंज्या बघा दुपारी केल्यात ना संध्याकाळी केल्यात. आणि आता वड्याचं पीठ ठेवलंय. लाडू पण करायचे आहेत ना. या बाजूला मस्त आईने मस्त असे रव्याचे आणि खोबऱ्याचे चो एकत्र करून आणि तांदळाचं पीठ नाही लाडू आपला खोबऱ्याचा चो काढवायचा साखरेच्या पीठ एकदम सोपे आहे. तुम्हाला याची रेसिपी नेक्स्ट टाइम दाखवा नक्की. तर मंडळी बघितलं आजच्या या व्हिडिओमध्ये गौरी मातेचं आपण कशा प्रकारे आगमन केलेलं आहे. कोकणामध्ये कशा प्रकारे रानामध्ये जाऊन गौरी अक्का आणल्या जातात. त्यांना कशा प्रकारे सजवलं जातं. कशा प्रकारे आरती होतं.
रात्रीच्या वेळेस भजन आणि कीर्तन त्याचप्रमाणे जाकली नृत्य महिलांचे नृत्य पण असतात. तर ते कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवेन. हा व्हिडिओ खास करून आगमनच होता. तर देवीला नैवेद्य भाजी आणि भाकरीचा असतो. काही ठिकाणी असतात नॉनव्हेज, ते पण ते भूतगण असतात त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी असतात. ते देवीच्या समोर तिथे देत नाही नैवेद्य, ते वेगळे देतात. पण ते खूप कमी ठिकाणी आहे. तर आमच्याकडे तसं नाही करत काय. तर तुमच्याकडे काय पद्धत आहे, कशा प्रकारचं आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला हा आजचा आपला गावाकडचा गौरी आवाहनच्या दिवशीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.